पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिर परिसरापासून अगदी 1 किलोमीटर अंतरावरती आम्ही घेऊन आलो आहोत सागर डेव्हलपर्स निर्मित श्री दत्तनगरी रहिवासी येलो झोन ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प। साईटचा पत्ता सांगोला रस्ता शनेश्वर मंदिराच्या समोर, गुरुदेव नगर नजीक, सांगोला रस्त्यापासून अगदी 200 मीटर अंतरावर। श्री दत्तनगरी मध्ये आपणास उपलब्ध आहेत 50 फुटी डीपी रोड लगत 20 फूट अंतर्गत रोड, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं, स्ट्रीट लाईटची सोय, नगरपालिकेचं पाणी कनेक्शन, सिमेंट कंपाऊंड युक्त क्षेत्र, बसण्यासाठी बेंचेस, सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या श्री दत्तनगरी या आमच्या प्रकल्पामध्ये आपल्या हक्काच्या घरासाठी प्लॉट बुकिंग करण्यासाठी आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। स्थगन प्रस्तावाच्या सूचना। आज प्राप्त झालेल्या सर्व स्थगन प्रस्तावांच्या सूचनेला मी दालनात अनुमती नाकारलेली आहे। मी अनुमती नाकारलेली आहे। चला अध्यक्ष महोदय, काल अजितदादांसारख्या राज्यातील एका प्रमुख नेत्याचा विमान अपघातात मृत्यू होतो आणि त्यांच्या या अपघातावर विधिमंडळात चर्चाही करू दिली जात नाही। याबाबत विस्तृत चर्चेची मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली होती, तरी बुधवारी हा स्थगन प्रस्ताव स्वीकारून अजितदादांच्या अपघातावर विस्तृत चर्चा होईल अशी अपेक्षा असताना अध्यक्षांनी हा स्थगन प्रस्ताव नाकारला आणि विधानसभेत इतर विषयांवर बोलण्याची अनुमती दिली। पण या ज्वलंत विषयावर बोलण्याचा प्रयत्न केला असता बोलूही दिलं गेलं नाही। याचा अर्थ काय, असा सवाल आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केलाय। यावरून या अपघातामागे नक्कीच कोणीतरी एखादी मोठी शक्ती असल्याचा आमचा संशय असून या निर्णयामुळे आमच्या संशयाला एक प्रकारे पुष्टीच मिळत आहे। सरकारनं अजितदादांच्या अपघाताच्या विषयाला कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही मात्र हा विषय सोडणार नाही। अजितदादांना न्याय मिळावा यासाठी पाठपुरावा करतच राहू, असंही आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे। आमचा आवाज जो दाबला जातोय, दादांबद्दल जेव्हा केव्हा आम्ही बोलायचा प्रयत्न करतोय तेव्हा आम्हाला बोलून दिलं जात नाही। याच्यावर एकच आपल्याला समजून घ्यावं लागेल की सत्तेतल्या लोकांनाच याच्यावर चर्चा करायची नाही आणि हा ॲक्सिडेंट, अपघात का घातपात ह्याच्यावर चर्चा जर करून दिली जात नसेल त्याचा अर्थ सत्ताधाऱ्यांपैकीच एक कुणीतरी असा व्यक्ती आहे जो कदाचित दादांच्या ॲक्सिडेंटमध्ये जबाबदार असू शकतो आणि त्याचं नाव बाहेर येऊ नये, त्याबद्दलची चर्चा होऊ नये अशी कदाचित इच्छा सरकारची असल्यामुळे आम्हाला FIR करून देत नाहीत, आम्हाला चर्चाही करून देत नाहीत। CBIकडे प्रस्ताव पाठवला नसून सुद्धा स्मरणपत्र हे सत्ताधाऱ्यांपैकी एक जे त्यांचा पक्ष आहे, अजितदादांचाच पक्ष, हा फक्त स्मरणपत्र त्या ठिकाणी देत चाललाय। पण CBIकडे अजूनपर्यंत महाराष्ट्राकडनं प्रस्ताव कुठलाच त्या ठिकाणी गेला नाही। जर अजितदादांसारख्या मोठ्या नेत्यालाच न्याय देता येत नसेल तर सामान्य लोकांना न्याय कसा द्यायचा असा प्रश्न आता प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी पडलेला आहे। सवाल ये है कि क्या सरकार में कांग्रेस राष्ट्रवादी कांग्रेस शामिल होने के बाद भी सिर्फ एक पंक्ति में अगर उस लक्ष्य का जिक्र होता है तो क्या अवहेलना नहीं हो रही है? देखो, लक्ष्यवेदी के माध्यम से हम ये प्रश्न, ये मुद्दा प्रस्तुत करने की कोशिश वहाँ पे की, लेकिन लक्ष्यवेदी हमारी एक्सेप्ट की नहीं गई। अल्पकालीन चर्चा भी एक्सेप्ट नहीं की गई। फिर हमने स्थगन लाया। स्थगन के बारे में बोलते वक्त अध्यक्ष महोदय ने वहाँ पे बोला, सर्वश्रेष्ठ उपचार होतील नेत्रांवरी, नंदादीप उजळून टाकी सर्वांची दृष्टी उजळी नंदादी धारी। पंढरपूरकरांनो लक्ष द्या, लक्ष द्या। नंदादीप आय हॉस्पिटल घेऊन येत आहे मोफत लासिक स्क्रीनिंग कॅम्प। तुम्ही चष्मा किंवा कॉन्टॅक्ट लेन्स वापरून कंटाळला आहात का? आता मिळवा लासिक लेझर उपचारांची उत्तम संधी। रविवारी 22 मार्च 2026 रोजी रखुमाई सभागृह, पंढरपूर बस स्टँड समोर, पंढरपूर इथं। या कॅम्प मध्ये मिळणार मोफत लासिक स्क्रीनिंग, संपूर्ण डोळ्यांची तपासणी, कॉर्निया स्कॅन, लासिक एलिजिबिलिटी टेस्ट। स्पेशल कॅम्प ऑफर 50,000चे लासिक उपचार आता फक्त 32,999 मध्ये। मर्यादित जागा उपलब्ध।
आजच आपली नोंदणी करा. फोन 92 2000 1000. दृष्टी म्हणजे नंदादीप.